नवीन नेतृत्वाखाली घोडदौड चालू आहे आणि ही संस्था पूज्य स्वामीजी वैष्णव यांच्या आशीर्वादानं उत्तरोत्तर प्रगती करीत जाईल आणि प्रवीण नेतृत्वाखाली खात्री आहे की संस्थेला उत्तरोत्तर जे आहे उज्ज्वल भविष्य कवी आणि या प्रसंगी मी आता सांगितल्याप्रमाणे मी संस्थेला देणगी जाहीर करतो आणि जी काही सेवा होईल ते आपल्याला फिलॉसॉफर किंग संस्थेला आतापर्यंत फिलॉसॉफर सगळ्यात फिलॉसॉफर की केम साव आणि कॉन्कर ते या ठिकाणी आले त्यांनी पाहिलं आणि जिंकले. संस्थेमध्ये एक त्याला म्हणजे चैतन्य निर्माण करण्याचं काम या सर्वांनी केलेलं आहे आणि ती परंपरा पुढे चालत आहे. चळवळीचे मार्गदर्शक आहे. त्यांच्यापासून आम्ही त्यांच्या हाताखाली घडलो. तर ही जी काही चळवळ आहे परिवर्तनाची चळवळ ते पाईक आहे, मार्गदर्शक आहे आणि या संस्थेला पुढे आणि सर्व प्रकार म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचे काही उग्रवादी आंदोलन आहे तेही आपण या संस्थेमध्ये समाविष्ट करून घेतलेलं आहे. ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून त्यांच्याकडे तरुण फार पाहतो आणि सर्वांना वरचेवर मार्गदर्शन मिळत आहे आणि सगळ्या यांच्या कार्यातून ज्याला काय आपण म्हणतो की ऊर्जा ही मिळत राहते आणि म्हणून तुम्ही नातेवाईकांविषयी आपण अशा प्रकारची या ठिकाणी आले आणि आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन प्रेरणा त्याच्यातून नेहमीच भेटत असते. दुसरं प्रेरणा व्यक्तिमत्व जे आहे असे आदरणीय डॉक्टर राजाराम मोठं महोत्सव त्यांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना आहेत. पाटील सरांना प्रवीण पाटील सरांना देखील आहे. आजच्या उत्सवमूर्ती ज्या पाटील सर खरंच वाटतं असे गुरुत्व आणि आदरणीय लोकांचं सहाय्य त्यांच्यासोबत आहे आणि नेहमी प्रेरणा देखील आहे. आत्ताच आपल्या सगळ्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे लेट येणार आपल्याला जे गुळ भेटला त्या गुळं देत असताना आपण 100 रुपये त्यांना द्यायला पाहिजे अशी एक मारवाडी समाजाचं कन्सेप्ट आहे. पण मॅडमना आपल्या सगळ्याच्या वतीनं 11,000 रुपये माझ्याच्या वतीनं गुळाची रक्कम दिले त्याबद्दल मॅडमचे बी मी आभार मानतो आणि कापडे सरांनी देखील आज 11,000 रुपये संस्थेला दिले. तर हे सगळं असे नक्कीच पाटील सरांचं वाढदिवस असे वारंवार होत राहू. संतोषी आपल्या महाविद्यालयातच आपण या ठिकाणी करावं पिढींना नक्की त्यांची सर्व्हिस करायचे. आम्ही आता म्हटल्याप्रमाणे आम्ही सर्वजण पिरियड्स आणि प्रॅक्टिकल्समध्ये बिझी होतो आणि त्याच्यामुळं त्या कार्यक्रमात आम्हाला तिथे सहभागी होता आला नाही. त्यामुळं आमचे विभागातले जे तरुण सहकारी पाटील साहेबांना वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देतात. पाटील साहेबांना अशी विनंती करतो की आपण आमच्या शुभेच्छांचा स्वीकार करावा कारण आपल्यामध्ये हे आहेत. परंतु मला वाटतं कापते साहेब पाटील साहेब हे चळवळीचे आधारवड आहेत. म्हणजे ज्याला जे जमत नाही ते द्यायचं काम करतात. समजा काही लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकतात, काही लोकांना ते जमत नाही पण त्यांना पाठबळ देण्याचं काम हे दोघं सातत्याने करत आलेले आहेत. आमच्या असं लक्षात आलेलं आहे. पैसा असतो करून देण्याची जाणतही असावी लागते ती त्यांच्यामध्ये निश्चितच आहे. आणि पाटील साहेब वेळोवेळी म्हणजे त्यांच्या मनातून सपोर्ट करणारे सपोर्ट सिस्टीम आहेत. म्हणजे काही गोष्टी जर समजा त्यांना प्रोफेशनमुळे वयोमर्यादेमुळे किंवा तब्येतीमुळे जमत नसतील परंतु जिथं त्याला सपोर्ट करायला पाहिजे तसं तिथं नेहमी करत आलेले आहेत आणि आपल्या ही संस्थेची परंपराच राहिलेली आहे. म्हणजे या परंपरेचे ते निश्चितच पाईक आहेत आणि त्यांना ते त्या अर्थानं तसे नशिबवान आहेत की त्यांनी म्हणजे एक भूतपूर्व कार्यकुशल अध्यक्ष त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सतत त्यांच्या पाठीशी आहेत. फक्त कापते साहेबाला अध्यक्ष झाल्याच्या नंतर असे अध्यक्ष नव्हते म्हणजे गोविंदभाई वारल्याच्या नंतरच त्यांच्याकडे ते अध्यक्षपद आलं परंतु ते अध्यक्ष असताना यांना सतत मार्गदर्शन कापते साहेबांचं लाभतच राहते. आणि कापते साहेबाला म्हणजे त्या डोंगरखेडाला एक जटाशंकरची मूर्ती आहे त्याची अशी खासियत आहे की ते 3-4 वेळेस बघितलं तसं वेगवेगळे दिसतात. कापते साहेब आम्हाला जटाशंकर सारखे दिसतात म्हणजे वेगवेगळं रूप नेहमीच बघायला मिळतं.
कापदे काका या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले, तसेच वटवार काकाही या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल विशेष करून मी त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. कुंपलवार सर, कुंभार सर, राहुल गोरे, दुर्गादास देशमुख, सतीश सूर्यवंशी, हे सगळे आमचे मित्रमंडळी या ठिकाणी विशेष करून उपस्थित राहील. काकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर आजही मी असं मानतो की काकाच अध्यक्ष आहे आणि मी कार्याध्यक्ष ठीक आहे. ते कागदोपत्री तसं लिहावं लागतं, परंतु आजही काका अध्यक्ष आहे. काका असेपर्यंत काका अध्यक्ष कारण फार मोठं मन काकांनी केलं. पूर्वी आपली परंपरा होती की अध्यक्ष वारल्यानंतर नवीन अध्यक्षाची नियुक्ती होत होती, परंतु कापदे काकांनी तसं न करता त्यांनी तर फार आधीच मी पुढचा अध्यक्ष म्हणून जाहीर केलं होतं, परंतु तब्येतीमुळे त्यांना ही टर्म पूर्ण करता आली नाही. परंतु तरीसुद्धा तेच अध्यक्ष आहे असं सगळ्यांनी मानावं अशी मी सगळ्यांना आणि मला कार्याध्यक्ष समजावं. म्हणजे ठीक आहे, कागदोपत्री अध्यक्ष असेल, परंतु वस्तुस्थिती हीच राहिली. काकांची तब्येत खूप चांगली झाली की परत काकांना आपण आता आपल्याला राहतच नाही. आता त्या कट्ट्याचं उद्घाटन मला काकांच्या हस्तेच करायचं. मी काल त्यांना प्रिन्सिपलला सांगितलं होतं पीपल्स कॉलेजच्या की काकांच्या हस्तेच आपल्याला करायचं, पण काकांची तब्येत कमी जास्त होत असते. सकाळी निरोप आला की नाही बरं वाटत नाही ठीक आहे. आणि काका म्हणजे दुःखात असूनही या ठिकाणी आले. कालच त्यांचे पुतणे वारले देगलूरला, तर त्या दुःखात असूनही ते या ठिकाणी आले. काकांचे अनंत उपकार माझ्यावर मी त्यांचे आभार मानून ते घडू शकत नाही. अनंत उपकार आहे. त्यांनी मला सांभाळून घेतलं. माझ्या रागीट स्वभावाला थोडं शांतपणे समजावून सांगून त्याच्यामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न केला. ते यशस्वी झाले की नाही ते तुम्ही सांगाल, परंतु एक प्रयत्न मात्र काकांनी केला. खूप बदल बदल होतो आहे. मी काकांनी जो विश्वास दाखवला तो निश्चितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत. सोबत प्रदीप नागापूरकर सारखा कॉम्रेड साथी मिळालेला आहे आणि टीम चांगली आहे. तर त्यामुळे मला खात्री आहे की आपली संस्था काकांच्या देखत काका अजूनही कमीतकमी 10 वर्ष म्हणजे 100 गाठतील. आता 89 आहे, 100 गाठतील अशी मला खात्री आहे. ईश्वराच्या प्रतीच प्रार्थना करतो. आपण सगळ्यांनी जो उत्साह दाखवला मला अभिष्ट चिंतन करण्यासाठी, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो. धन्यवाद. मला अशी इच्छा होती की पुण्याची, पण त्यावेळेस मी म्हणू शकलो नव्हतं. आणि आता ही संधी चालून आली त्यांच्या चिरंजीवाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी ते गीत या ठिकाणी. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर चंचल वारा या जलधारा
भिजली काळी माती चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती हिरवे हिरवे प्राण तशीही रुजून आली पाती फुलेला जरी बघून कुणाचे फुलेला जरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली काळोखाच्या दारावरती काळोखाच्या आतून हाक बोबडी येते बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते वेलीवरती प्रेम प्रियेचे वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते नदीच्या काठी सजनार साठी नदीच्या काठी सजनासाठी गाणे गात झुरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे चला असं साल ही था, बट जैसे मैं इधर आया तो मुझे आपके प्रिंसिपल और आपका स्टाफ कहने लगा कि यार 1000 साल मतलब हमारे कॉलेज से भी कुछ बढ़ना चाहिए। तो उन्होंने कहा कि मुझे तुम जियो 2000 साल ये हमारी Happy birthday
दिल में कि तू आई, कहीं चली कहीं कोई, मैं ये समझा तू शर्माई, कोई खुशबू कहीं लगाए दिल आई, लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों जिंदगी नजारे सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए, लिखे जो खत तुझे जहाँ वहाँ है मेरे दिल में तू धड़कन है, मुसाफिर में तू मंजिल है, मैं प्यासा हूँ तू सावनी है, मेरी दुनिया ये नजरें है, मेरी जन्नत ये दामनी है। Come on, sing with me. लिखे जो खत तुझे वो तेरी यादें हजारों रंग के नजारे बन गए, सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए, लिखे जो खत तुझे। रो पड़ा वो फकीर मेरे हाथों की लकीरों को देखकर, रो पड़ा वो फकीर मेरे हाथों की लकीरों को देखकर, कहता है तुझे मौत नहीं मारेगी, तुझे किसी की याद मारेगी। क्या
बिना माइक का गाओ। उद्घाटन नाही पण रिनोव्हेशन केलेलं आहे आपण, अपग्रेडेशन ऑफ द कॉलेज बायोलॉजी लॅब। आणि आजचा आपण दिवस हा का सिलेक्ट केला तर आपल्या संस्थेचे अध्यक्ष आणि या ज्युनियर कॉलेजच्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष CA प्रवीण पाटील सर यांचा वाढदिवस आहे, आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे, म्हणून हा आजचा दिवस आपण या इनॉग्रेशनसाठी सिलेक्ट केला। मी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले संस्थेचे माजी अध्यक्ष, माजी खासदार, हृदयरोग तज्ञ डॉक्टर व्यंकटेश कापले सर यांचं मी ज्युनियर कॉलेजच्या वतीने खूप खूप स्वागत करतो। तसेच या कार्यक्रमासाठी CDC चेअरमन दीपनाथ पत्की सर हे पण उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचंही मी ज्युनियर कॉलेजच्या वतीने स्वागत करतो। तसेच वट्टमवार सर, आता पहा किती म्हणजे वट्टमवार सर 22 तारखेला वाढदिवस आहे, त्याच्या अगोदरच आम्हाला त्यांचं गिफ्ट आलेलं आहे झाडं लावण्यासाठी किंवा दर महिन्यात त्यांच्याकडून हॉस्टेलसाठी किंवा इतर कामासाठी नेहमी भरभरून आम्हाला डोनेशन मिळत असतं, त्यांचं पण मी ज्युनियर कॉलेजच्या वतीने स्वागत करतो। तसेच संस्थेचे सहसचिव प्रदीपजी नागापूरकर आपल्या ज्युनियर कॉलेजच्या शालेय समितीचे माजी अध्यक्ष आहेत,
त्यांचंही मी खूप खूप स्वागत करतो. तसेच आपल्या सायन्स कॉलेजचे माजी प्राचार्य आणि आत्ताचे स्कूल आणि स्किल आणि इनोव्हेशनचे डायरेक्टर डॉक्टर दिलीप गवई सर यांचंही मी ज्युनियर कॉलेजच्या वतीने, त्यांचंही ज्युनियर कॉलेजवर खूप खूप प्रेम आहे आणि या कार्यक्रमासाठी ते आवर्जून उपस्थित राहिलेले, त्यांचे मी ज्युनियर कॉलेजच्या वतीने स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमासाठी आमचे नेहमीच असणारे जे अण्णा कुंपलवार सर, नूतनीकरण किंवा डेव्हलपमेंटची जी संकल्पना असते, इंजिनियरपेक्षा आम्ही सावने सरांकडूनच ह्या सगळ्या संकल्पना, त्यांच्या संकल्पनेतून ही बायोलॉजी लॅब साकार झालेली आहे. त्यांचेही मी खूप खूप स्वागत आणि त्यांचे आभार व्यक्त करतो की आम्हाला एवढा वेळ देऊन आमच्या ज्युनियर कॉलेजसाठी त्यांनी ही चांगल्या पद्धतीनं कमी खर्चामध्ये लॅब डेव्हलप करून दिली. तसेच अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉलेजचे डायनॅमिक प्राचार्य की जी संस्थेने त्यांची जी निवड केलेली आहे ती निश्चितच सार्थ निवड आहे असं मला वाटतं. एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण गवई सरांनी हे पूर्ण ज्युनियर कॉलेजची बिल्डिंग आम्हाला अपडेट करून दिली. पण नाना म्हणले किंवा या मॉड्युलर की आता अपग्रेड सगळ्या कॉलेज शाळेच्या पाहिजे इंग्लिश मिडियमच्या लॅबोरेटरी एकदम नंबर 1 या प्रमाणात झालेलीच नाही. पण आपल्याकडे कसे की पैशाची कमतरता, सगळे सोर्स, विद्यार्थी संख्या कमी, याच्यातून सुद्धा आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतो आणि संस्थेनं आम्हाला एक करण्याची परवानगी दिली आणि ही अद्यावत तेवढं मी म्हणत नाही, आणखी भरपूर साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. पण आमचा प्रयत्न आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या कॉलेजला येणारा प्रत्येक सायन्सचा विद्यार्थी इथून काहीतरी सायन्सचं प्रॅक्टिकल ज्ञान घेऊन गेला पाहिजे. हा उद्देश ठेवून प्राचार्यांच्या संकल्पनेतून त्यांची इच्छाच आहे की सर्व लॅब अपग्रेड झाल्या पाहिजे आणि सर्व वर्गाचे प्रॅक्टिकल झाले पाहिजे. तर ते आपण आता 1 तारखेपासून सर आम्ही प्रॅक्टिकल सुरू करणार आहोत. त्याची पूर्वतयारी झालेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सर्वच मी ज्युनियर कॉलेजच्या बायोलॉजीच्या प्राध्यापकांचं तसेच सर्व विषयातील प्राध्यापकांचं खूप खूप स्वागत करतो. दुसऱ्या आमच्या उपप्राचार्य कलिक शुक्ला मॅडम ह्या पण कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचेही मी स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी आज महत्त्वाचा दिवस म्हणजे की आपल्या अध्यक्षांचा वाढदिवस आहे. आताच फिशरी डिपार्टमेंटला जोरदार असा तुला कार्यक्रम झालेला आहे आणि खरंच म्हणजे जे काही एनर्जेटिक कार्यक्रम असतो तो फिशरी डिपार्टमेंटला होत असतो नेहमीच. मग काब्देसाहेबाचा कार्यक्रम असो, वाढदिवसाचा, संस्थेचा अमृत महोत्सव असो किंवा कोणताही इव्हेंट असो, डॉक्टर सिलेवर सर नेहमीच उत्साहानं आणि मनातून ते कार्यक्रम अरेंज करीत असतात. त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. या आता भरपूर वेळ झालेला आहे पण थोडं बोलावंच लागेल कारण काय तर या कार्यक्रमाला विशेष म्हणजे मला आणखी एक आनंदाची गोष्ट काब्दे साहेबांना सांगायची आहे की या 4-5 वर्षापासून ज्युनियर कॉलेजला ॲडमिशनची थोडी कमतरता होती. ॲडमिशन जेवढे पाहिजे तेवढे होत नव्हते. पण 3-4 वर्षापासून आमची ज्युनियर कॉलेजची पूर्ण टीम ही अथक परिश्रम करत होती आणि त्याचं एक यश म्हणून आम्हाला यावर्षी 800 क्रॉस आपला झालेला आहे. तरी माझी इच्छा थोडी 40ची कमीच आहे. 40 तरी आज आले वाटते काहीतरी, तर या महिन्यामध्ये 40 पण होतील म्हणजे आपल्या बऱ्याच दिवसानंतर हा कोटा पूर्ण होणार आहे. ही आपल्या सर्वांसाठी, संस्थेसाठी आणि कॉलेजसाठी आणि विशेष म्हणजे आमच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण विद्यार्थी असतील तर आमची नोकरी आहे आणि मग विद्यार्थी नसतील तर मग त्याला काहीच अर्थ राहणार नाही. म्हणून यावर्षी निश्चितच आणि हे करण्याचं जे श्रेय आहे हे पूर्ण आमच्या ज्युनियर कॉलेजची टीम, त्या ज्युनियर कॉलेजच्या टीमचे कन्व्हेनर हरिचरण दिपसी आणि सतीश बैनॉट सर
यांनी खूप खूप वेगवेगळ्या ट्रिक लावून काय करत होते मला माहित नाही, पण मला सांगायचे की सर आपण असं केलं तर विद्यार्थी संख्या वाढू शकतात, नियमात बसवलं मग मी म्हणायचं नियमात बसलं हरकत नाही, नाही बसलं तरी हरकत नाही. मग काही गोष्टी कशा आहेत की निर्णय हे तेव्हाच्या तेव्हा घ्यावे लागतात आणि मग प्राचार्य सरांनी तर आम्हाला त्याबद्दल कधीही आडकाठी केली नाही. म्हणून आणि विशेष आणखी मला एका सर्वांचेच मी ज्युनियर कॉलेजचे आभार व्यक्त करतो आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. आणखी एका व्यक्तीचं मी नाव विशेष उल्लेख करू शकतो की त्या आमच्या सीमा मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता सर्वांना माहित आहे का नाही काय केलंय मला माहित नाही, त्यांनी काय केलंय मला माहित आहे की नंबर 800 आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आज. तरी याचा प्रवेश प्रक्रियेचा फॉर्म देऊन त्याचं स्वागत करावं संस्थेचे अध्यक्ष. आहे किचकट काम आहे. थोडं एक जरी मी माझंच उदाहरण सांगतो, किती म्हणजे एक फोन नंबरचा आकडा जरी चुकला तरी आपलं ऍडमिशन होत नाही. माझ्याच मुलाच्या वेळेस त्याचा फोन नंबर 84 चा 94 काहीतरी झाला आणि मग ते प्रक्रिया रखडली. ही गोष्ट टेक्निकली एवढी परफेक्ट आपल्या कॉलेजच्या पूर्ण टीमने केलेली आहे, त्याचा मला खूप सार्थ अभिमान आहे. कारण मी या मे मध्ये रिटायर होणार आहे आणि रिटायर होण्याच्या वर्षी आकडा मी पूर्ण केलेला आहे, त्याचा मला खूप खूप अभिमान आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की सीमा मॅडमचं सांगत होतो की त्यांनी 1000 मुलांचे मोबाईल नंबर कलेक्ट केलेले आहेत. त्या मोबाईल नंबर कलेक्ट केल्याच्या नंतर उन्हाळ्याच्या पूर्ण सुट्ट्यामध्ये त्यांना मेसेज पाठवणे, आपली प्रक्रिया कशी आहे त्यांना, आणि पुन्हा प्रत्येकाला 50 ते 100 नंबर दिले. ते 100 नंबर दिल्याच्या नंतर सर्वच आमच्या ज्युनियर कॉलेजच्या मेंबरनी प्रत्येक विद्यार्थ्याला इंडिव्हिज्युअल फोन केलेले आहे, प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल. आणि असा एकही आमचा मेंबर तिथं शिल्लक नाही की त्यानं काम केलेलं नाही. प्रत्येकानं जसं जमल तसं त्या पद्धतीनं हे प्रवेश प्रक्रियेचं काम केलेलं आहे. म्हणून ही एवढी विद्यार्थी संख्या आपल्याला आज दिसत आहे. उन्हाळा तर होताच एवढा उन्हाळा, आणि आमच्या सुट्ट्याच राहिल्या नाही सर. एप्रिल एंडला निकाल लागायला 10वीचा 12वीचा आणि मग आम्हाला नॉमिनल सुट्ट्या आहेत. मग आम्ही एक शक्कल लढवली किंवा सर्वांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये त्रास द्यायचा नाही. मग प्रत्येकाला 1 वीक असं टाइम टेबल अलाउड केलं आणि मग त्यांच्यावरही ताण आला नाही, कारण आपले सगळे कार्यक्रम सुट्ट्याचे ठरलेले असतात. आणि त्याच्यामुळं सर्वच आमच्या ज्युनियर कॉलेजच्या कलिगनी आम्हाला खूप खूप सहकार्य केलं आणि त्याचं फळ हे आपल्याला निश्चितच मिळालेलं आहे. असंच आपल्याला सर्वांना परिश्रम करायचे आहेत आणि आपल्या कॉलेजसाठी संस्थेच्या विषयी एवढी भरभरून स्तुती म्हणत नाही, पण आपलं जे खरं काम आहे ते निश्चितच संस्थेच्या मीटिंग असो किंवा पीपल्स कॉलेज असो किंवा पीपल्स हायस्कूल असो, इथं आवर्जून आपल्या ज्युनियर कॉलेजच्या टीमचा उल्लेख करतात. तेव्हा माझं म्हणजे कॉलर असं टाईट होतं की आपल्याला ही जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं ज्युनियर कॉलेजचे सर्व कर्मचारी स्टाफ हे चांगल्या पद्धतीनं आपण त्याचा उपयोग करत असतो. या प्रसंगी जास्त न बोलता संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष यांचा वाढदिवस आहे. त्यांचं आमच्यावर खूप खूप ज्युनियर कॉलेजवर मनातून प्रेम आहे आणि ते निश्चितच आम्हाला कोणतीही ज्युनियर कॉलेजची ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी कधीच आतापर्यंत अगोदरचे अध्यक्ष आणि आताचे अध्यक्ष आणि सचिव मॅडम सुद्धा कधीच आम्हाला आडकाठी आणत नाही. म्हणूनच आम्ही तुमच्या आशीर्वादाच्या जोरावर एवढी मोठमोठी कामं आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो. काही वेळेस यश येतं, काही वेळेस यश येत नाही, पण काम करणं हे आम्ही निश्चितच प्रत्येक वेळेस काम करत राहत असतो. मी पाटील सरांना ज्युनियर कॉलेजच्या वतीने सर्वांच्या वतीने कॉलेजच्या वतीने खूप खूप वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो
आणि थांबतो. नंतर आणखी भरपूर कार्यक्रम आहेत. त्याच्यानंतर केक कापल्याच्या नंतर मग आपल्याला आजच्या अध्यक्ष आपल्याला मार्गदर्शन करतील. सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करतो की कार्यक्रमासाठी आताच ये गाना स्पेशली पूरे स्टाफ की ओर से सर के लिए, ठीक है? हो चांदनी, और एक्चुअली मुझे रिदम के साथ ताली चाहिए, ठीक है? हो चांदनी जब तक रात देता है हर कोई साथ, तुम मगर अंधेरों में ना छोड़ना मेरा हाथ। मर जाएगी तेरा साथ मेरा।
लक्ष द्या इकडे एक मिनिट. ठीक आहे. मला पटेलांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करतोय. स्कूल कमिटीच्या अध्यक्षांच्या माध्यमातून लॅबचं आज उद्घाटन केलं आणि खरं तर तुकाराम सर आणि त्यांच्या सर्व टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतोय की 805चा टप्पा ते त्यानं पार केला. खरं तर खिलाडीचं जेवण भेटेल अशी अपेक्षा नव्हती, काही माहीत नाही, पण त्याच्यामुळे लोक शहराचं जेवण यावर्षी घ्यायचं काही करून आजचे आरक्षण आपण करायचं असं ठरलं आणि त्याचा परिपाक म्हणून आज खिलाडी सरांकडून सगळ्या जुन्या कॉलेजला आणि पाड्यावरांना जेवण देखील दिलं जाणार आहे. आमचे सर्व प्राध्यापक ते झाल्यानंतर देखील आम्हाला या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त आपण जे लॅबचं रिनोव्हेशनचं उद्घाटन या ठिकाणी ठेवलं ते उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाकरता विशेष करून माझे मित्र प्रवीण साले, अरुंधती पुरंदरे आणि शांभवी साले हे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. आपली जी अचिव्हमेंट आहे, मागच्या 10 वर्षात आपण 800चा आकडा पार केलेला नव्हता ॲडमिशनमध्ये. यावेळेला आपण तो केलेला आहे, परंतु तो ह्याच वर्षी झाला असं नाही. आपली 3-4 वर्षापासून मेहनत बघतो. 2-2 महिने आपण प्रत्येक शाळेत जातात, शाळेतल्या विद्यार्थ्यांना कन्व्हिन्स करणं आणि सायन्समध्ये ॲडमिशन घेण्याकरता प्रवृत्त करणं, हे जे तुम्ही करता खरंच त्याचं यश 100% आता ह्या वर्षी मिळालेलं आहे. दरवर्षी मिळत गेलं, यावर्षी ते मिळालेलं आहे. तर आपले जे आपण जे कष्ट घेतलेले आहे त्याला निश्चितपणे महत्त्वाचं आहे. नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या दृष्टीने जेव्हा की विद्यार्थी कॉलेजकडे न येता ITIकडे जायला लागलेले आहेत 10वी नंतर, अशा वेळेला विद्यार्थ्यांना सायन्सकडे आणणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आज आपण बघतो पीपल्सला फुल झालेलं नाही ॲडमिशन, अर्ध्यापेक्षा जास्त जागा रिकाम्या आहेत. परंतु सायन्स कॉलेज एकमेव असं कॉलेज आहे या ठिकाणी की कुठलाही आपण प्रामाणिकपणे करतो. आपली शाळा आहे पीपल्स हायस्कूल, आपण तिथल्या टीच्या आणून ठेवत नाही आपल्याकडे, जसे दुसरे संस्थेवाले करतात. मी नाव नाही घेत त्या संस्थेचं, परंतु ते त्यांच्या शाळेच्या टीच्या आणून ठेवतात. कंपल्सरी त्यांना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं. पण आपल्या पीपल्स हायस्कूलचे मला वाटतं 10च्या वर सुद्धा ॲडमिशन आपल्याकडे झालेले नाही. आपण असं कुणाला बळजबरी करत नाही आणि स्वेच्छेने जे येतात त्यांचाच आपण स्वीकार करतो. त्यामुळे यावेळेला सीमा पांडे आणि टीम, तसेच दिरबसी सर, बैनवाड सर यांनी विशेष प्रयत्न केले, तसे सगळ्यांनीच केले. खरं म्हणजे जुन्यांचं चांगलं कर्म आणि नव्यांचा पाय हा सगळा मॅच झाला. त्याच्यामुळे आपण हे सगळं काही करू शकलेलो आहोत याची मला खात्री आहे. आपण खूप वेळापासून इथे आहात, फार चांगलं माझं स्वागत केलं. आम्ही नाना, मी आणि खिलारे सर एकदा अंगद हॉटेलला, माझ्या क्लायंटचं हॉटेल आहे तिथे गेलो होतो जेवायला. त्यावेळेला चौदंतेला आम्ही बघितलं, त्यांनी तिथे आमच्या फरमाईशीचे गाणे गायले होते. मला वेगळंच वाटलं, मला वाटलं अंगद मोठीच लोक. तर मग तेव्हाच मी नानाला म्हणलं होतं की यांना कॉलेजला बोलवायचं. तर नानाने आतापर्यंत मला वाटतं 2-3दा त्यांना एकदा गॅदरिंगमध्ये बोलवलेलं आहे. तर त्यांचं आणि सायन्स कॉलेजचं एक नातं जुळलेलं आहे. फार ते आपल्याकडनं चार्जेस घेत नाही आणि तसेच चार्जेस कमीच राहू द्या. म्हणजे वारंवार आम्ही आपल्याला बोलू. आणि आम्ही आता पीपल्स कॉलेजला एक कट्टा तयार केलेला आहे. त्या ठिकाणी पण खरं म्हणजे मला तुमचा कार्यक्रम ठेवायचा होता. सायन्स कॉलेजला एक कट्टा तयार होतोय. अशा पद्धतीने आपण पीपल्स कट्टा म्हणून तयार केला, खूप छान केला. तिथे बसून विद्यार्थ्यांनी बोलावं वगैरे, चर्चा व्हाव्यात अशा पद्धतीचं. तर त्याचंही आज उद्घाटन झालेलं आहे. आपण खूप वेळापासून इथे आहात. मनापासून मला दरवर्षी आपण शुभेच्छा देतात, त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. कापते काकांचा विशेष करून आभारी आहे की तब्येत चांगली नसताना काकांना नानाने फोन केला की प्रवीणचा वाढदिवस आहे आणि म्हणून ते या ठिकाणी आले. त्याबद्दल त्यांचा मी खूप ऋणी आहे. माझा मित्र माझं आयुष्य वाढलं आणि
प्रवीण सालेला आम्ही PC म्हणतो, कारण कॉलनीमध्ये तीन प्रवीण आहेत ॲक्च्युली. तर मला PP म्हणतात, प्रवीण सालेला PC म्हणतात आणि तो एक PD आहे दूरवाणी. असे आमचे ते शॉर्ट फॉर्म आहेत, आम्ही प्रेमाने PCच म्हणतो. परंतु ते भारतीय जनता पक्षाचे धडाडीचे नेते आहेत. आम्हाला त्यांचा अभिमान आहे की आमचा एक मित्र या उंचीला जाऊन पोचलेला आहे. शांभवीचा तर आहे, तुम्हाला माहितीच आहे. आपल्या सगळ्यांचा थोडा ना थोडा खारीचा वाटा तिला निवडून आणण्यामध्ये आहे. तो भविष्यातही कायम राहावा या दृष्टीने. विद्यार्थिनी पण आहे सायन्स कॉलेजची. आपण सतत ह्या कुटुंबाचं आणि पाटील कुटुंबाचं विशेष करून म्हणजे एक वेगळंच नातं आहे. म्हणजे तिच्यात जात आडवी येत नाही, धर्म येतच येतो काही प्रश्न नाही, परंतु जात आडवी येत नाही. आणि जे संबंध असतात ते जाती विरहित असतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुरंदरे कुटुंबीय आणि पाटील कुटुंबीय. म्हणजे डॉक्टर पुरंदरे सदाशिव पाटील पासून ते आता खालच्या पिढीपर्यंत ते पोचलेलं आहे. आणि मला विशेष आनंद झाला की आरती, प्रवीण, शांभवी या ठिकाणी आले, कारण माझा काही कॉन्टॅक्ट झालेला नव्हता. मी थोडंसं माझ्या हाताच्या याच्यामुळे त्रस्त होतो आणि त्यामुळे बाहेर फारसा निघत नव्हतं. तरी ते आले, याचा मला खूप आनंद झाला. म्हणजे माझा वाढदिवस सार्थक झाला असं मी या ठिकाणी म्हणेल. आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन पुढे काम करत राहील. धन्यवाद. कुमार सरांचा पण वाढदिवस आहे, त्यांना पण शुभेच्छा. आता सर्वांचा आपण हा वाढदिवसाचा कार्यक्रम संपलेला आहे. आपल्या ज्युनियर कॉलेजमध्ये नवनियुक्त जे शिक्षण सेवक आहेत त्यांनी आमच्याकडे वृक्ष लागवडीचा संकल्प केला होता आणि त्यानुसार आचार्य सरांनी त्यांना मंजुरी दिलेली आहे. आपल्या ज्युनियर कॉलेजच्या बाजूलाच नारळाचे वृक्ष लावणार आहोत आपण आजच्या शुभदिनी. याच्यानंतर वृक्ष लागवड होईल आणि लागलीच ज्युनियर कॉलेजचा सर्व स्टाफ व सर्व निमंत्रितांना माझ्याकडून वैयक्तिक, कॉलेजचं नाही बरं, वैयक्तिक स्नेहभोजनाचा कार्यक्रम हॉस्टेलला, बॉईज हॉस्टेलला ठेवलेला आहे. तरी सर्वांना मी विनंती करतो की, आणि हे तुमच्या कर्तृत्वालाच सलाम म्हणून मी ते जेवण ठेवलेलं आहे. तुम्ही शब्द दिला होता, मी काय राजकारणी नाही शब्द फिरवायला, पण मी शब्द पाळणारा माणूस आहे. माझ्यावर बऱ्याच जणांचा विश्वास नव्हता, सर असंच म्हणतात असंच म्हणतात, ठीक आहे, पण मी जे सांगितलं होतं ते होत नव्हतं म्हणून मी देत नव्हतो. यावर्षी ते टार्गेट आपण सर्वांनी पूर्ण केलेलं आहे, त्याचा मला खूप आनंद झालेला आहे. आणि त्याच्याच प्रित्यर्थ आपण स्नेहभोजनासाठी सर्वांनी बॉईज हॉस्टेलला यावं असं मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. वृक्षारोपण करायचं.